सावरगाव येथील जैन मंदिर वास्तुकलेचा एक उत्तम नमुना. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत सावरगाव येथील जैन मंदिर, जे त्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. तर आम्ही निघालो सोलापूरहून अवघ्या 35 किलोमीटर असलेले सावरगाव येथील जैन मंदिर. सावरगावला अतिशय क्षेत्र असे देखील म्हटलं जातं. त्याचं कारण हे क्षेत्र अगदी चमत्काराने भरलेले आहे. मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास मंदिराला आणि गावाला अगदी प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे. हे क्षेत्र पूर्ण चमत्काराने भरलेले आहे असे येथील गावातील लोक म्हणतात. मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास हे मंदिर सुमारे 1100 वर्ष जुने आहे. मंदिरामध्ये मुख्य देवता ही भगवान पार्श्वनाथांची मूर्ती आहे. ती मूर्ती पद्मासन अवस्थेत 4 फूट आहे. याचे छायाचित्र तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तसेच दरवर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी आहे हे आपण सांगितलेच. ज्यामध्ये मंदिरात दोन्ही बाजूला विशाल मानस्तंभ, भव्य सभामंडप आणि कलात्मक असे मंदिराचे शिखर आहे. तसेच बाहेरील बाजूस परिसर सुद्धा खूपच स्वच्छ आणि निर्मळ आहे. तसेच मंदिराच्या वरच्या बाजूला गेल्यावर तुम्हाला भव्य असे नक्षीकाम तसेच शिखराची रचना आढळते. जैन धर्मीयांनी हे मंदिर खूपच स्वच्छ आणि सुंदर असे ठेवलेले आहे. हे त्याच्या कामावरून दिसतेच. तसेच वर गेल्यानंतर आतील भागात ही मूर्ती तुम्हाला दिसते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती फक्त एका सुपारीवर वसलेली आहे असे येथील गावकरी आणि जाणकार लोक सांगतात. वरच्या बाजूच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले. तसेच थोडी आत भीती देखील वाटली. मंदिराचे नक्षीकाम तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तसेच बाहेरील बाजूस परिसरामध्ये धर्मशाळा देखील आहे. ज्यामध्ये 14 खोल्या आणि 2 प्रशस्त हॉल देखील आहेत, जिथे लगभग 500 तीर्थयात्री विश्रांती घेऊ शकतात आणि जेवणाची सुविधा देखील उत्तम आहे. तसेच डिसेंबर महिन्यात भगवान श्री पार्श्वनाथांच्या मंदिराची यात्रा देखील मोठ्या संख्येने भरते. तसेच तुम्ही येथील यात्रेला येऊ शकता डिसेंबर महिन्यात. तरी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.